ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग प्रोमो आहे आणि कुणीही एक्सपेक्ट न केलेला प्रोमो आहे हा. तर प्रोमोची सुरुवात होते आता रडायचं नाही लढायचं असं म्हणत, आणि आता बॉटल दाखवली आहे आणि आता ती बॉटल सायली आपल्या हातामध्ये घेते. सायली आता एकदम वेस्टर्न कपडे घालते, बॅग घालते, डेनिमचा गाऊन घालते, शूज घालते आणि मास्क लावून फिरते. अर्जुनला मात्र बेड रेस्ट असते बहुतेक. तो पूर्ण रिकवर नाही झाला, त्याला उठायला सुद्धा येत नसतं. तर आता फोनवर बोलत असतो तो सायली बरोबर आणि म्हणत असतो, आता ही लढाई तुलाच लढायची असं म्हणतो तो. तर आता इथे सायली लढाई स्वतः लढणार असते. अर्जुन मात्र बेडवरच आहे आणि आता तो रिकवर सुद्धा झालेला नाहीये. सायलीला सगळीकडे फिरायचा, फोटोज वगैरे काढायचे दाखवले, पुरावे एकत्र करताना दाखवले, फाईल्स वगैरे शोधत असते ती एव्हिडन्स साठी, आणि अर्जुन तिला काय काय करायचंय सांगत असतो. सायली त्याला फोन करून सांगते, अहो फाईल मिळाली आहे. तर आता खूप थकलेली असते सायली आणि आता ती थकून भागून बसलेली असते एका चहाच्या टपरीच्या बाहेर, आणि दिवस रात्र ती मेहनत केलेलं दाखवलंय. जेव्हा तिला पूर्णपणे दम लागलेला असतो तेव्हा तिला आठवतं कसं सायलीला डोहाळे जेवणाच्या दिवशी पोलीस लोक व्हॅन मध्ये घालून नेलेले असतात. आदर्श सायली ताई, आता तू इथेच चढणार असं म्हटलेले ना प्रिया, आणि तुझं बाळ ही. आणि त्याच्यानंतर अर्जुनच्या पाठीमागे चोरा भोगलेला असतो तिला आठवतं आणि आता ती उभारते. युअर ऑनर, माझी केस मीच लढणार असं म्हणून आता सायली लढणार आहे तिची स्वतःची केस. तर सायली इथे लॉयर झालेलं दाखवलंय. तर प्रेक्षक हो, ह्या प्रोमोपासून एवढंच कळलेलं आहे की अर्जुनला अजून काही रिकव्हरी तेवढी झालेली नाहीये. त्यामुळे आता सायलीलाच तिचा लॉयर म्हणून लढायला लागतीये ही केस, आणि तो तिला मदत करतोय. तर एक गोष्ट कळत नाहीये, चैतन्य आहे लॉयर, रविराज लॉयर आहे, मात्र सायली का तिची केस स्वतः लढतीये हेच समजत नाहीये. रविराज तर इतका मोठा लॉयर आहे आणि आता त्याची मुलगी, तिच्यावर एवढा मोठा खटला चालू आहे तरीही तो नाही, मात्र ती स्वतः लढतीये हे खरंच कळत नाहीये प्रेक्षक हो. तुम्हाला कळतंय का की सायली का लढतीये ही केस आणि रविराज आणि चैतन्य का नाही, हेच कळत नाहीये. तर आता बघायला खूप मज्जा येणार आहे हा एपिसोड, मात्र थोडं दुःखही आहे कारण रविराज तर होताच ना आणि चैतन्य सुद्धा, मात्र इथे सायलीलाच का लढावायला लागतंय हेच खरंच कळत नाहीये. आणि आता लवकरात लवकर हे येणार आहे मेन एपिसोडमध्ये, आणि रोजच्या एपिसोड्स बघत राहा कारण हे सिरियलची डेट दिलेलीच नाही, म्हणजे हा प्रोमो ज्या दिवशी येईल त्याची तारीखच नाही दिली, त्यामुळे रोज बघावं लागेल. एक गोष्ट मात्र नक्की कळली आहे की अर्जुन याला उठता येत नाहीये, बहुतेक त्याचा स्पायनल कॉर्ड पूर्णपणे बाद झालेला आहे. त्यामुळे आता अर्जुन कधी उठून बसेल की आम्हाला दिसेल हेच खूप बघणं आश्चर्याची गोष्ट आहे, कारण आता अर्जुन पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे आणि तो तिला फोनवर बोलून सगळ्या गोष्टी सांगत असतो. आता सायली त्याच्या जो काही तो सांगत असतो ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असते, लपून छपून करत असते ती हा सगळा प्रकार. तर आता श्वेताला ह्या सगळ्या गोष्टी कळतात की नाही हे बघणं इंटरेस्टिंग आहे, कारण श्वेताला कळत असेल तर ती नक्कीच सगळे पुरावे काही ना काही करून दुसरीकडे करण्याचा प्रयत्नच करेल. तर आता सायलीला बघता असं वाटतंय की ती सगळ्यांपासून लपून छपून हा सगळा प्रकार करते असंच तर वाटतंय. तुम्हाला का वाटतंय आणि प्रोमो तुम्हाला आवडला का? लगेच कमेंट करून आम्हाला कळवा. तर आता सायली फायनली स्वतःची केस स्वतःच लढणार आहे आणि तिचा लुक सुद्धा बदललेला आहे, पांढरी साडी वगैरे आहे. तर बघितलं तर असंच वाटतंय की काही झालं का अर्जुनला म्हणून पांढऱ्या साडीमध्ये आहे, पण नाही प्रेक्षक हो, त्याच्यामध्ये तिने मंगळसूत्र सुद्धा घातलंय. त्यामुळे आता घाबरू नका. आणि अर्जुन वाचलेला आहे हे मात्र कळलेलं आहे, पण रिकव्हरी त्याची झाली नाही आणि बहुतेक ह्याची संधी साधून बहुतेक ती केस घालून टाकतात मैपत आणि त्याचे ते दुसरे गुंड. मात्र आता इथे सायली आउट ऑफ बॉक्स तीच येऊन तिची केस लढणार आहे हे बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं असेल. तर पुढे काय होईल हे बघणं खूप उत्सुकता वाढलेली आहे, कारण हे खूप छान चाललंय सध्याचा ट्रॅक. हो, कधी कधी वाटतं की इतके सगळे प्रॉब्लेम्स कसं काय, पण आता सिरियलमध्ये प्रॉब्लेम्स नाही तर मग काय दाखवणार? असं दाखवणार का की रोज नुसतं खातायत, झोपतायत, उठतायत? मग कोण बघेल ना सिरियल? तर सिरियलमध्ये विलन आणि वाईट दिवस हे पाहिजेच, त्याच्याशिवाय सिरियलला काय मजा? उतार चढाव असले तरच आम्ही बघणार ना सिरियल, नाही तर खायचं प्यायचं झोपायचं ह्याच्याशिवाय काहीच नसलं तर. लोक म्हणतायत कमेंटमध्ये की एकही चांगला दिवस नाही दाखवत, असं दाखवतायत तसं दाखवतायत, मात्र इंटरेस्टिंग करण्यासाठी सिरियल काहीतरी करायलाच लागतं. आणि विलन्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण आता विलन काय करतात त्याच्यावरच हिरो काय करेल हे पण ठरतं ना. तर आता आम्ही म्हणत बसतो की एकदा तरी चांगलं दाखवा, एकदा तरी चांगलं दाखवा, मात्र चांगलं दाखवलं तर कुणीच बघत नाही. म्हणजे खूप सारे प्रोड्युसर्स असंच म्हणतात की जेव्हा सगळं चांगलं दाखवतात ना लोक बघतच नाहीत. लोकांना तेव्हा आवडतं जेव्हा काहीतरी आम्ही असं वेगळं काहीतरी दाखवतो. तर आता इथे सायलीच्या सिरियलमध्ये तेच दाखवतात, काहीतरी वेगळं, म्हणजे सायलीला लॉयर करून टाकलं त्यांनी. तिथे रविराज लॉयर आहे, चैतन्य लॉयर आहे, मात्र वेगळं काहीतरी करण्यासाठी ते केलं, म्हणजे लोक बघतील ती कशी केस लढेल, ती कशी ऍक्टिंग करेल एका लॉयरची, हे बघायला खूप आवडतं ना लोकांना. तर आता जी सायली आहे तिची ऍक्टिंग खूप छान आहे, तर आता ती लॉयर म्हणून कशी ऍक्ट करेल हे बघायला पण खूप आवडतं ना लोकांना. प्रत्येकाचे थोडे थोडे फॅन्स असतात प्रेक्षक हो, तर त्यांना कसं वाटतं की आमच्या ह्या
आयडलनी किंवा या ॲक्टरने असं-असं काम केलं पाहिजेत. मग त्यांचे फॅन्स खूप खुश होतात. तर आता सायलीचे जे फॅन्स आहेत, तर त्यांना खूप जास्त आनंद होणार. कारण आता लॉयर होणं म्हणजे खूप छान असं तुम्हाला संवाद करायला मिळतो, खूप छान डायलॉग्स मिळतात आणि पॉवरफुल भूमिका असते ती. तर आता त्यांना खूप जास्त आनंद होणार आहे हे सगळं बघून. कारण सायलीला म्हणजे इतक्या वर्षानंतर एवढं सगळं परफॉर्म करायला मिळतंय. कारण इतके दिवस तर ती नुसतं सून होती आणि छोट्या-मोठ्या गोष्टीचा ती करायची आणि आता केसमध्ये पण ती सॉल्व्ह करायची. मात्र एवढं दमदार असं डायलॉग वगैरे तिला पहिला कधीच नाही मिळाला. तर आता ते बघणं इंटरेस्टिंग असेल कारण सायली पहिली टाईम एक केस लढणार आहे. कशा दिशेने ही केस फिरेल हे पण बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि श्वेताचा या सगळ्यामध्ये काय रोल आहे हे बघणं पण खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण आता श्वेताला काय वाटलेलं सायलीला अर्जुनबद्दल कळलं तर ती खचून जाईल, ती हे होईल, ती ते होईल. मात्र सायली नाही, रडायचं नाही, लढायचं म्हणून ठरवते आणि ती स्वतः आता केस लढणार आहे. खरंच खूप छान दाखवलंय. म्हणजे म्हणावं लागेल की आता त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला म्हणजे अर्जुनला मारलं, त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये त्यांनी चाकू भोकला, तर त्याच्यानंतर अजून काय चांगलं म्हणजे हाच एक प्रकार आहे की आता सायली लॉयर होऊन ती बोलणार आणि काय ती तिची केस लढणार. तर आता तो ॲक्सिडेंट जो दाखवला तो तर भयानक होताच. मात्र त्याला जरा तरी चांगली होणारी गोष्ट म्हटलं तर सायलीला ॲज अ लॉयर बघणं. कारण आता सायली ही खूप छान ॲक्टर आहे आणि मग तिला पण काहीतरी नवीन संधी पण मिळाली आणि ऑडियन्सला पण काहीतरी नवीन मिळालं. मात्र आता अर्जुनला आपण मिस करूच कारण अर्जुनचे सगळे सीन्स आता झोपलेलेच आहेत. म्हणजे बेडवरूनच आहेत आणि बाजूला व्हेंटिलेटरवरच आहेत. तर आता ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र श्वेताचं भांडं कधी उघडं पडणार? तर प्रेक्षक तुम्हाला माहीत नसेल ही श्वेता कोण आहे? तर श्वेता हीच साक्षी आहे. साक्षी मैपतची मुलगी जिला अर्जुनने शिक्षा दिली होती माहीत आहे ना? तीच साक्षी. साक्षी ही मर्डर केसमध्ये तिला शिक्षा मिळालेली असते आणि तेव्हाच ती ड्रामा करून बाहेर आलेली असते. मात्र तिचा चेहरा सगळ्यांपासून लपलेला नसतो. त्यामुळे आता ती प्लास्टिक सर्जरी करून आलेली असते. त्याचमुळे सचिनचं आणि तिचं ट्युनिंग एवढं दाखवलंय. तर आता सगळेजण कसे पकडले जाणार आणि प्रियापर्यंत कशी पोहोचणार सायली आणि आता ते श्वेताचं भांडं कधी उघडणार? हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि पुढचे एपिसोड्स खूपच छान असणार आहेत. मात्र एकच गोष्टीचं खंत आहे की अर्जुन सायलीचे जे सीन्स असायचे, फनी सीन्स असायचे, छान सीन्स असायचे, ते सगळेजण खूप मिस करतील. कारण आता खूप सारे दिवस तरी ते सीन्स नसणार आहेत आणि आता फक्त केस, केस, केस हेच असणार आहे आणि श्वेता काय करेल आणि काय-काय काढून घेईल ती सायलीपासून, हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्ही एक्सायटेड आहात का या एपिसोडसाठी? एक्सायटेड आहात तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. कारण आम्ही तर खूप जास्त एक्सायटेड झालेलो आहोत आणि कधी एकदाच येतोय हा एपिसोड असं झालंय. तर तुम्हाला पण उत्सुकता आहे का सायलीला ॲज अ लॉयर बघण्याची? आणि असेच तुम्हाला स्टार प्रवाहावरचे सीरियल्स आवडत असेल तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि तुमची आवडती मालिका अजून ही सीरियल सोडून दुसरी कोणती असेल तर ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि कोणती जोडी आवडते स्टार प्रवाहची ती सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि सध्याच्या सीरियलमध्ये सगळ्यात टॉपची मालिका तुम्हाला कोणती वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर आजचा हा प्रोमो इतकाच होता.